नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हे बघा, आज मी सकाळी उठलेली आहे लवकर. जवळजवळ 6:15 झालेले आहेत, कारण माझं घड्याळ 10 ते 15 मिनटं पुढे आहे. सो मी उठली, बाहेर खिडकी उघडून बघितलं, खूप अंधार पडलेला होता. मी कधी 5:30ला किंवा 5:45ला उठते, पण आज थोडं मला लेट झालेलं उठायला, कारण की आज शीला टिफिन नव्हतं द्यायचं, कारण शीची स्कूल आज फक्त 2 तास होती. मी त्याला टिफिन बनवायचं नव्हतं, फक्त माझा टिफिन होता. तो स्कूलला गेल्याच्या नंतर मी बनवते, म्हणून मी त्याला सकाळी उठल्यावरती टिफिनला थोडंसं वेफर्स दिले आणि क्रीमची बिस्किट त्याला दिले. पाण्याची बॉटल वगैरे भरून त्याला रेडी करून सगळे त्याला स्कूलला सोडायला गेला. सो तो येईपर्यंत मी पाणी तापत ठेवलं आणि मी का रात्री येताना इथे रताळे घेऊन आलेले, ते स्वच्छ धुतले, कारण त्याला खूप माती असते. म्हटलं सकाळी आपल्याला नाश्त्याला होऊन जाते, कारण की नाश्ता दुसरा काय बनवायचा, नेहमी पोहे वगैरे आपण खातोच. तर म्हटलं हा पण पौष्टिक नाश्ता आहे, कारण मी चहासोबत चपाती फक्त खाते. कधी बटर, खारी, बिस्किट वगैरे हे खूप कमी प्रमाणात खातो आम्ही. म्हणजे एक 3 ते 4 महिन्यातून कधी एकदा बटर, खारी कधी आणले तर, नाहीतर मग नाहीच. सो मी हे कुकरला लावलं, थोडं मीठ टाकलं आणि कुकरला झाकण लावून शिजायला ठेवून दिलं. एका साईडला पाणी तापत करायला ठेवून दिलं. सो मला आज तिथे बनवायचा होता तवा पुलाव. सो मी भाज्या चेक केल्या काय काय फ्रीजमध्ये अवेलेबल होत्या, तर जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी बाहेर काढल्या. सो मला मटार भेटलं, कोबी भेटलं, फक्त सिमला मिरची माझ्याकडे अवेलेबल नव्हती. सो मला ठीक आहे, सिमला मिरची नाही तरी पण आपला तवा पुलाव बनवू शकतो. सो इथे मी मटार सोलायला घेतलेले होते. पटापट मी मटार सोलले आणि जेवढे मला हवे होते तेवढे, आणि मटार सोलून बाजूला मी काढून ठेवले, कारण ते मला तांदळासोबत बॉईल करायला टाकायचे होते. सो मी त्याला तांदूळ घेतले, तांदूळ स्वच्छ धुतले आणि ते मटार स्वच्छ धुवून तांदळामध्ये टाकले आणि मी तांदूळ आणि मटार दोन्ही बॉईल करायला ठेवून दिलं गॅसवरती. आणि कोबी होतं माझ्याकडे, तो कोबी मी पटापट चिरून घेतला, पातळ चिरला कोबी. आणि त्यासोबत एक कांदा घेतलेला होता, तो कांदा पण एक छान चिरून घेतलेला आहे, कारण सकाळच्या वेळेमध्ये अशा काही वस्तू म्हणजे असे काही पदार्थ बनवायचे म्हणजे खूप मोठा टास्क असतो, कारण त्याला वेळ पण खूप जातो. सो मला ऑफिसला निघायचं होतं आणि 8:30पर्यंत 8:40पर्यंत मला घर सोडायचं होतं. सो तेवढ्या वेळामध्ये मला हे सगळं करायचं होतं. आणि जर पॉसिबल झालं तर मला समीरला टिफिनला द्यायचं होतं, पण आता बघू किती वेळ लागतं आहे ते, कारण की तो माझ्या अगोदर 1 तास जवळजवळ अगोदर जातो. 8:45पर्यंत तो घरातून निघतो. सो तो निघेपर्यंत माझा तवा पुलाव बनून झाला तर बट ऑब्वियस मी त्याला देईलच, नाही झाला तर मी नाही देऊ शकत. सो मी ट्राय करत होती थोडंसं लवकर करण्याचा आणि थोडा स्पीडने करण्याचा, पण शेवटी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागतो, कारण मध्ये काही ना काहीतरी वेगवेगळी कामं येतच असतात. सो आता त्याला तो निघणार तर मला त्याला थोडा चहा बनवून द्यायचा होता. मग इथे मी चहा ठेवला आणि चहामध्ये मी डेली अद्रक घालते, कारण मला विदाऊट अद्रकची चहा जमत नाही. म्हणजे मला पहिल्यापासून सगळ्यांनाच सवय आहे की अद्रकचा चहा आणि ब्लॅक टी बनवायचा, कारण ब्लॅक टी हा हेल्थसाठी खूप चांगला असतो. त्यामध्ये अद्रक घालते, कधी वाटलंच तर मी थोडीशी 1 हात 2 काळी मिरी घालते, थोडीशी दालचिनी आणि 1 लवंग घालते. सो हा चहा तुम्ही असा करून बघा, खूप सुंदर अप्रतिम चहा होतो. इव्हन तुम्हाला कधी खोकला झाला असेल, घसा तुमचा बसला असेल, तर त्यासाठी पण हा चहा खूप उत्तम आहे, खूप गुणकारी आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि पिऊन बघा हा चहा कसा लागतो. थोडासा तिखट असतो, पण घशाला खोकल्याला खूप आराम पडतो त्याने. तुम्ही कधी थंडीच्या दिवसामध्ये हा असा चहा मी नेहमी बनवतच असते, त्यामुळे थोडीशी गवती चहा किंवा आपलं तुळशीची पानं 5-6 अशी मी ॲड करते. सो आता मी इथे तवा पुलावची तयारी करायला घेतलेली होती. कांदा आणि मी कोबी कापून ठेवलेले होते. सो आपला राईस आणि मटार चांगला शिजून रेडी होता आणि मी मिरची भिजायला ठेवलेली होती, लाल कलरची बेडगी मिरची. सो ती पण एक थोडीसं गरम पाणी टाकलेलं, कारण सकाळी थोडी घाई असल्यामुळे पटकन भिजायला पाहिजे.
मी गरम पाण्यात तिला भिजायला ठेवलेले. आणि इथे आपला राईस आणि मटार जो आपण बॉईल करायला ठेवलेला तो आपला बॉईल झालेला आहे. सो त्याला मी एका जाळीवाल्या भांड्यामध्ये राईस काढून घेतला आहे. कारण की जाळीवाल्या भांड्यात त्यासाठी ठेवलं कारण त्यातलं पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि आपला जो तांदूळ आहे जो राईस बनवलेला आहे तो मस्त कोरडा होईल. त्यात पाणी राहणार नाही. पाणी जर राहिलं तर आपला जो तवा पुलाव आहे तो चिकट होईल थोडासा. मग आपल्याला खायला मजा नाही येणार तेवढी. मी जाळीवाल्या भांड्यात त्याला काढून घेतलं आणि त्या तव्यावरती मी आता कांदा टाकला, तेल टाकलं आहे आणि छान परतून घेते. इथे मी ती तुम्हाला मगाशी सांगितलेली मी लाल बेडगी मिरची भिजत घातली होती त्याची ही पेस्ट बनवली. त्यामध्ये फक्त मी तिखटासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता. 4 किंवा 5. मी 3 किंवा 4च मिरच्या घातल्या. मी जास्त स्पायसी मला पण नाही जमत. त्यासाठी मी 4 ते 5च हिरव्या मिरच्या घातल्या होत्या. आणि लाल मसाला थोडासा वरतून घातला, हळद घातली, मीठ घातलं चवीपुरती. आणि हे सगळं मी मिश्रण एकजीव करून घेतलेलं. थोडंसं परत तेल टाकलं कारण की मग ते जो मसाला मी लाल वेळा टाकलेला त्या मिरचीचा त्यामुळे ते खाली लागत होतं म्हणून मी ते सारखं परतत होते. आणि खाली लागून जायचं नाही आहे तरी थोडंसं ते लागतंच. आणि थोडीशी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली. ही मी रेडीमेडच पेस्ट आणलेली आहे कारण खूप दिवस झाले मला बनवायला नाही भेटली पेस्ट. तर मी रेडीमेड पेस्ट घेऊन आलेली होती. अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली आणि भरपूर कोथिंबीर घातली आहे. भरपूर कोथिंबीर घालायची त्यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये थोडासा एक अर्धा लिंबू पिळायचा आहे. मी लिंबू इथे मगाशी पिळलेला होता पण त्याचा व्हिडिओ मला इथे टाकलेला आहे मी. आणि थोडंसं वरतून बटर टाकलेलं आहे. जवळजवळ मी 2 क्यूब्स बटर टाकलेलं आहे कारण बटरने टेस्ट खूप छान येते. मगाशी मला असं वाटलं की अनायसे माझ्याकडनं लिंबू जो मी पिळले त्याचा व्हिडिओ शूट नाही झाला की काही, पण तो शूट झाला होता. म्हणून मी तुम्हाला सांगत होते की तो शूट नाही झाला पण तो शूट झालेला होता माझ्याकडून. सो नंतर मग मी जो राईस आपण वेगळा काढून ठेवला तो मी त्यामध्ये टाकला आणि छान परतून एकजीव करून त्याला स्टीम द्यायला ठेवून दिलं. पण काय झालं आणि नंतर मग मी उरलेल्या वेळामध्ये सगळं किचन आवरून घेतला. पण तवा माझा थोडासा व्यवस्थित होता, लहान नव्हता. पण राईस थोडा जास्त झालेला होता, क्वांटिटी थोडीशी जास्त झालेली. सो परतताना तो सगळा खाली पडत होता म्हणून मी त्याला कढईमध्ये शिफ्ट केलं आणि स्टीम त्याला ठेवून दिलं एक 5 मिनटं. सो म्हटलं जाऊन तोपर्यंत फ्रेश होऊन येते. सो मी पाणी वगैरे ओतलं इथे गरम पाणी आणि उरलेली भांडी होती ती मी विसळून घेतली. तोपर्यंत राईस आपला मस्त स्टीम देत होते. आणि कारण की थोडेसे मटार होते ते थोडेसे कच्चे राहिले होते सो म्हणून मी त्याला एक 5-10 मिनटं स्टीम द्यायला ठेवलं. अशा प्रकारे मी सगळं किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे. आणि आता निघायचा वेळ झालेला असल्यामुळे टिफिन वगैरे रेडी करायचं होतं. सो मी माझा टिफिन वगैरे भरून घेतला. टिफिनमध्ये आज एक काकडी घेतलेली होती तिला पटकन सोलली आणि कटिंग करून टिफिनमध्ये भरले. कारण की पुलाव किंवा बिर्याणी असेल किंवा दुसरं काही असेल म्हणतात सलाड असेल जेवताना दुपारी सोबत तर थोडंसं बरं वाटतं. आणि आता गरमी चालू झालेली असल्यामुळे थोडं थंड असं दुपारी खायला काकडी वगैरे बरं वाटतं किंवा दही असेल ताक असेल तर खूप छान वाटतं. कारण मी कोशिंबीर इथे केली नव्हती सो म्हणून मी इथे हे 3 डबे भरलेले आहेत. एक डबा माझ्या ट्रेनच्या मैत्रिणीसाठी असतो. मी काही बनवले की त्यांच्यासाठी मी नेहमी घेऊन जाते. सो पटापट टिफिन वगैरे आवरलं कारण माझ्याकडे खूप कमी वेळ राहिलेला. सो घरातनं थोडंसं केर काढून घेतला मी, कचरा काढून घेतला कारण संध्याकाळी येईपर्यंत परत कचरा झालेलाच असतो. माझा काही नाही काहीतरी उद्योग करत असतो. तर मी जायच्या अगोदर पूर्ण घर स्वच्छ झाडून घेते, कचरा वगैरे काढून घेते आणि परत आल्यावरती पण संध्याकाळी झाडू वगैरे मारून थोडंसं लादी वगैरे पुसून घेते. आणि कचरा वगैरे काढून मी कचरा वगैरे भरला आणि
बाहेर नेऊन ठेवून दिला, कारण सकाळच्या वेळेस 9-9:30च्या वेळेस कचरेवाले येऊन कचरा घेऊन जातात. सो मी तो बाहेर नेऊन ठेवलेला आहे. आणि नंतर मग आली आणि चहा गरम करत ठेवलेला होता, कारण मला चहा प्यायचा राहिला होता. तो म्हटलं पटकन जाऊन आवरते आणि चहा प्यायला घेते, कारण की ऑलमोस्ट माझा टाईम होत आलेला होता. एक 5 ते 10 मिनटंच माझ्याकडे उरली होती. सो मी त्याच थोडेसे हेअर वॉश केले होते. टॉवेल खूप वेळ झाला बांधलेला होता मी डोक्याला, तो मी सोडून केस छान झाडून घेतले, कारण पाणी जर राहिलं केसामध्ये तर केस डोकं जड होतं आणि केस ओले राहतात. ओले राहिलं तर डोकं जड होतं. म्हणून मी छान झटकून घेतले, कारण की ट्रेनमध्ये चढताना पण मला ते सोडता येत नाही, बांधूनच ठेवायला लागतं. आणि नंतर मी थोडा चहा प्यायली आणि बॅग वगैरे पॅक केली. टिफिन वगैरे सगळे माझ्या बॅगेमध्ये व्यवस्थित पॅक केले, कॅरी बॅग वगैरे लावून, कारण ट्रेनला क्राऊड एवढा असतो की डबे कधी झाकणं निघतात, कधी काय होतं काही सांगू शकत नाही, काही भरोसा नसतो. मी ते सगळं चहा वगैरे पिऊन झाल्यावरती पाण्याचा कॉक बंद केला, गॅलरीमध्ये जाऊन खिडकी वगैरे लावली आणि नंतर मग बॅग उचलली. आणि हे बघा जसं तुम्ही माझी धावपळ किती होते ती, बॅग उचलली आणि मग मी निघालेली आहे. सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही जर ह्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. चला मंडळी, मग आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद मंडळी.